श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 14. श्री गुरु आई वडिलांकडे राहिले. श्री गुरु श्रीपाद वल्लभांचा नरहरी या स्वरूपात माधव ब्राह्मणांच्या घरी जन्म झाला. मुंजीनंतर स्पष्ट बोलायला लागल्यावर लगेच ते तीर्थयात्रेला संन्यासी बनून निघाले. आई वडील कष्टी झाले. आईने बहुत शोक केला. तेव्हा त्यांच्या समाधानाकरिता त्यांना 2 पुत्र होईपर्यंत त्यांच्याकडे राहण्याचे श्री गुरूंनी मान्य केले. त्यामुळे आई वडिलांना आनंद झाला. श्री गुरु नरहरी गावातील लोकांना वेदाभ्यास शिकवू लागले. त्यांनी अनेक शिष्य त्या कालावधीत तयार केले. त्रिवेदी ब्राह्मणही अंबाभवानीच्या पुत्राकडे येऊन शास्त्रे शिकू लागले. नगरातील लोक त्या बालकाची विद्वत्ता पाहून विस्मय करू लागले. 7 वर्षाच्या बालकाचे विद्वानाहून विद्वान विद्यार्थी असलेले पाहून आश्चर्य करू लागले. अंबाभवानी पुत्राची नित्य पूजा करीत असे. कुलदैवत म्हणून तिने त्यांच्यावर भाव ठेवला होता. नंतर ती गर्भिणी राहिली. बाळांत झाली. तिला जुळे झाले. 2 पुत्र एकदम झाले. आपले 2 बंधू 3 महिन्यांचे झाले तेव्हा श्री गुरु आईला म्हणाले, आई, तुला यापुढे आणखी 2 मुलगे व 1 मुलगी होणार आहे. तुम्ही ज्याला सुख मानता ते सुख तुम्हाला त्यांच्यासह आयुष्यभर मिळणार आहे. तर आपल्या कराराप्रमाणे मला आता निरोप दे. वर्षभर मी इथे राहून तुला दिलेले वचन पुरे केले आहे. श्री गुरु नरहरीचे हे उद्गार ऐकून अंबाभवानी व माधव यांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. प्राणप्रिय पुत्रा, तुझे संगोपन करताना नकळत आमच्या हातून चुका घडल्या असतील. जे प्रमाद घडले असतील ते तू विसरून जा आणि आम्हाला क्षमा कर. देवराया, तू आमच्या वंशाचा तारक आहेस. प्रदोष पूजा फळासी आली आणि तू माझ्या उदरी जन्म घेतलास. प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार माझ्या कुळात झाला. मला त्याचे भूषण वाटते. स्वामी कृपामूर्ती, ही जन्ममरणाची यातायाती दूर करावी. आमची 42 उभय कुळे तू पावन केलीस. माझ्याशी ठराव करून तू 1 वर्ष राहिलास. वचन पुरे केलेस. तरी हे आईचे हृदय आहे. अंबाभवानीचे हे उद्गार ऐकून श्री गुरु म्हणाले, आई, ज्या ज्या वेळी तुमचे मन माझे स्मरण करील त्या समयी तात्काळ तुमच्या जवळ असेल. चिंता करू नका. मी तुम्हाला अभिवचन देतो. आई, तुमच्या घरात दैन्य राहणार नाही. सदा श्रीमंती नांदेल. प्रदोषी तू शिवाची पूजा केलीस. याचा महिमा आहे हा. तू पिनाकपाणी शंकराची पूजा केलीस. तू शंकराची आराधना केलीस. त्यामुळे आम्हाला अवतार करविलास. तुझी इच्छा परिपूर्ण झाली. आता आम्हा निरोप दे. 30 वर्षांनी मी तुम्हाला पुन्हा दर्शन देईन. तोपर्यंत सध्या बद्रीवनात जाऊन सिद्ध दर्शन घ्यावे असे मी निश्चित केले आहे. आई, तू माझे खरे स्वरूप आठव, म्हणजे तुझ्या मनाला शांती लाभेल. श्री गुरु श्रीपाद वल्लभांनी पुन्हा अंबाभवानीला मूळ स्वरूपात दर्शन दिले. तिच्या वात्सल्याला, मातृस्नेहाला बंधन पडले. सात्विक समाधान तिला लाभले. तिने श्री गुरु नरहरीला संन्यास दीक्षा घेण्यास आज्ञा दिली व त्याला एक शुभ मुहूर्तावर निरोप दिला. लोक त्यांना गावाच्या सीमेपर्यंत निरोप द्यायला जमले. 9 वर्षाचा बालक संन्यास घ्यायला निघाला ही कल्पना सर्वांना नवीन होती. सर्वांनी श्री गुरूंना साष्टांग नमन केले. मनात विषाद व निराशा वाटत असताना देखील चेहरा आनंदी हसतमुख ठेवून श्री गुरूंना आई वडिलांनी निरोप दिला. ते निघाले. त्यांच्या मागोमाग आई वडील जात होते. लोक बाकीचे परतले होते. आई वडिलांनी आपलं मन दगडाचं केलं होतं. डोळ्यातले अश्रू लपविले होते.
श्री गुरूंनी त्यांना परत जाण्यास सांगितले. ते तिथेच थांबले. श्री गुरु झरझर पावले टाकीत जाऊ लागले. वरदमूर्ती श्री गुरु राणा बद्रीवना निघाले. श्री गुरुनाथ दूरवर जाईपर्यंत आई वडील उभे होते. नंतर ते आपल्या घरी आले. बद्रीवनात जाण्याकरिता श्री गुरु नरहरी निघाले. ते प्रथम वाराणसी काशी क्षेत्रात गेले. त्रिभुवनी अनुपम्य अविमुक्त आनंद कानना म्हणून प्रख्यात असलेले विश्वेश्वराचे पवित्र स्थान आहे. विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे, आत्मानुष्ठान करावे, आत्मारामाचे पूजन करावे असा श्री गुरूंचा काशी क्षेत्राला नित्यक्रम चालला होता. त्या स्थानी श्री गुरु मुनी अष्टांग योगाचे आचरण करीत होते. काशी नगरीत असलेल्या व नित्य तिथे येणाऱ्या संन्याशांना व योगाभ्यास धूरधरांना श्री गुरुनाथांची तपश्चर्या पाहून आश्चर्य वाटे. 9 वर्षाचे बालक निर्लिप्त असे नानापरी तप करतो, योगानुष्ठान करतो. शरीर स्वार्थ नाही, योग्य संन्यासी आहे. त्रिकाळेसी स्नान मणिकर्णिका तीर्थात करतो. हे पाहून सर्वांनाच नवल वाटू लागले. काशी क्षेत्रातील इतर सर्व संन्यासी त्यांचे आदरपूर्वक दर्शन घ्यायला येत असत. काशी क्षेत्रात कृष्ण सरस्वती नावांचे वृद्ध यती होते. त्यांनी श्री गुरु नरहरी यांना पाहताच इतर तपासजीनांना म्हणाले, या ब्रह्मचार्याला नर समजू नका. तो अति तापसी अवतार पुरुष नारायण आहे. त्रिभुवनात ही प्रख्यात मूर्ती आहे. त्यांचे वय लहान असले तरी तुम्ही मुनिजनांनी त्यांना नमस्कार करा. वार्धक्यपणे आम्ही त्याला नमन केले तर इतरांना दुःख वाटेल. तेव्हा आम्ही याला परोपकारासाठी संन्यास दीक्षा देण्यास ठरवले आहे. तुम्ही त्याला तसे कळवा. कृष्ण सरस्वती हे थोर ब्रह्मज्ञानी व तपस्वी असे महामुनी होते. कृष्ण सरस्वतींच्या सांगण्याप्रमाणे ते सर्व तापसी नरहरीकडे गेले. लोकाग्रह निमित्त आपण संन्यास आश्रम घ्यावा असे त्या सर्व मुनींनी त्यांना विनविले. संन्यास मार्ग हा विख्यात वेदसंबंध सिद्धांत आहे. श्री शंकराचार्यांनी संन्यास मार्गांची पुन्हा स्थापना केल्यानंतर कलियुगात कली प्रबळ होऊन संन्यास संप्रदाय नाश पावत होता. पुनरपी संन्यास मार्गाची निंदा होऊ लागली होती. तेव्हा सकळ जनांवर उपकार व संन्यास आश्रमाचा उद्धार व महती वाढवावी यासाठी आपण संन्यास घ्यावा असा त्या मुनिजनांनी श्री गुरु नरहरींना आग्रह केला. तेव्हा श्री गुरु मुनींनी कृष्ण सरस्वतींकडून संन्यास दीक्षा घेतली. हे ऐकून नामधारक सिद्ध मुनींना म्हणाले, हे कृपानिधी मुनिराया, श्री गुरु हे जगद्गुरु आहे. त्यांनी आणखी गुरु का करावा? ते तर त्रैमूर्तीचा अवतार आहे. त्यामुळे माझ्या मनात संदेह निर्माण झाला आहे. नामधारका, त्रिमूर्ती अवतार श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरु नृसिंह सरस्वती रूपात असतात. त्यांचे गुरु होण्याचे सौभाग्य श्री कृष्ण सरस्वती या यतींना लागले. परमेश्वराने मनुष्याप्रमाणे जन्म घेतल्यावर त्याला गुरु हा करावाच लागतो. गुरु वाचून दुसरा तारक नाही. गुरुला शरण गेल्याशिवाय ज्ञान होणार नाही, अहंकार नष्ट होणार नाही. परमेश्वराने मनुष्य जन्मात अवतार घेतल्यावर लोकसंग्रहाकरिता व एक आदर्श लोकांपुढे ठेवण्याकरिता दुसऱ्या मानव गुरुकडून ज्ञान संपादन करण्यासाठी त्याला शरण जाणे आवश्यक आहे. गुरु वाचून तरणोपाय नाही. गुरु तत्वाची व गुरु परंपरेची थोरवी अशी अनोखी आहे. श्री गुरुनाथांनी वशिष्ठांना गुरु केला. 8व्या अवतारी श्री कृष्णाने सांदीपनीला गुरु केले. श्री गुरुमूर्तीने कृष्ण सरस्वती यांना गुरु केले. श्री कृष्ण सरस्वती हे बहुकाळचे यती आहेत. म्हणूनच श्री गुरूंनी त्यांना हा बहुमान दिला. ते एक थोर यतीश्वर आहेत. अशाच प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 14वा इथेच समाप्त होत आहे. परत भेटूया पुढच्या अध्यायात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.